खरातवरती महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। पतीसोबत वारंवार खटके उडत असल्यामुळे त्यावरती तोडगा काढावा यासाठी ही तक्रारदार महिला खरातकडे गेली होती। खरातनं तिला अनेक भूलथापा दिल्या। 6 ते 7 वेळा तिला तिच्या कार्यालयामध्ये बोलवत तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये खरातनं तिला आणि तिच्या पतीला नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरील कार्यालयामध्ये बोलावलं। तिथं तांब्यातील पाणी देऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। पुढे ऑगस्ट ते डिसेंबर 2024 या काळामध्ये त्यानं तब्बल 4 वेळा तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। महिलेला महादेवाचा अवतार असल्याची बतावणी त्यानं केलेली होती। लैंगिक अत्याचारानंतर त्यानं तिला धमकी दिली। महिलेनं कोणासमोरही हे उघड केलं तर तिच्या मुलांना मारण्यासह तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती असं तक्रारीमध्ये म्हटलंय। आणि नेमकं या महिलेसंदर्भामध्ये काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 2022 मध्ये पतीसोबतच्या वादामुळे विवाहित महिला ही सल्ला घेण्यासाठी खरातकडे आली। चुकीच्या तारखेला लग्न झाल्यामुळे वाद होत असल्याची बतावणी खरातनं केली। फिर्यादी महिला पतीसह 6 ते 7 वेळा या भोंदू खरातकडे गेली होती। ऑगस्ट 2024 ला नाशिकच्या कॅनडा कॉर्नर कार्यालयामध्ये खरातनं दोघांना बोलावलं। पतीला केबिन बाहेर बसवत महिलेला तांब्यातील पाणी देऊन लैंगिक अत्याचार केला। ऑगस्ट ते डिसेंबर 2024 या काळामध्ये तब्बल 4 वेळा लैंगिक अत्याचार केला। महिला कोणाला बोलली तर मुलांना मारून टाकत आयुष्य उद्ध्वस्त करण्याची खरातनं धमकी दिली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।